नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण नवोदयचा स्वाध्याय 3.2 बघणार आहोत। बघा पहिला प्रश्न काय म्हणते, एक संख्या 50हून लहान आहे, म्हणजे ती संख्या 50हून लहान पाहिजे। बघा चारही ऑप्शन मधले संख्या लहान आहेत, ठीक आहे, काय अडचण नाही। पुन्हा 7च्या पटीत पाहिजे, 7च्या पटीत आहेत का? 7 2 14, 7 6 42, 7 7 49, 7 5 35, म्हणजे 7च्या पटीत आहेत। चला पुढं, बरोबर 3 अवयवांची ती संख्या आहे, ती संख्या कोणती? म्हणजे त्या संख्येला 3 अवयव आहेत असं म्हणतंय। मग चेक करून बघूया। चला 14चे अवयव काय आहेत मित्रांनो? 1, पुन्हा 14, पुन्हा 2 7, 14ला अवयव किती आहेत? 1 2 3 4। बसतंय का? आपल्याला अवयव पाहिजेत 3, हे बसतंय का? नाही। पुन्हा 42 बघू, बघा 1 42, पुन्हा 2 21, पुन्हा 3 14, पुन्हा 6 आणि 7, बघा होतंय ना? 21 2 42, 14 14 42, 6 7 42। किती पाहिजेत आपल्याला अवयव? 3 पाहिजेत। पण इथं 3 आहेत का? नाही, तर 8 अवयव, म्हणजे हे पण ऑप्शन आपलं येणार नाही। पुस्तकामध्ये पाठीमागे बी ऑप्शन दिले ते चुकीचं आहे मित्रांनो। पुन्हा 49चे अवयव पडू ना। चला किती? 1 49, पुन्हा 7 7 49। मित्रांनो 7 दोनदा लिहिलं तरी काय उपयोग आहे का? नाही, म्हणजे आपला हा 7 एकदाच अवयव आहे। म्हणजे किती अवयव झाले? 1 2 3, म्हणजे आपलं 3 अवयव पाहिजे होते, 3 अवयव भेटले, म्हणजे ऑप्शन सी आहे। 35 पण बघूया। चला काय? 1 35, पुन्हा 7 5 35, किती अवयव झाले? 1 2 3 4। चालतेत का आपल्याला 4? नाही, म्हणजे ऑप्शन डी पण नाही, म्हणजे आपलं उत्तर येणार ऑप्शन सी। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 37 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? मित्रांनो कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक कोण असतो? एकच असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए। बघा 37चे अवयव बघा, अवयव म्हणजेच विभाजक। 37 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे त्याला फक्त 1 आणि 37नेच भाग जातो, आणि 1 हा लहान असणारच। पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन, जर 3 क्रमिक संख्यांची बेरीज 15 आहे, क्रमिक म्हणजे लागोपाठच्या 3 संख्या ची बेरीज किती आहे? 15 आहे, तर मधल्या संख्येचा वर्ग, म्हणजे जी मिडलला संख्या असेल, म्हणजे बघा समजा हे 3 संख्या आहेत बरोबर, या 3 संख्यांची बेरीज किती म्हणते? 15, आणि मग त्या 15वरून हुडकायच्या 3 संख्या कोणत्या आहेत, आणि ही जी मधली संख्या आहे हिचा वर्ग काढायचा आणि वर्ग लिहायचा। मग मला सांगा मित्रांनो, कोणत्या 3 क्रमिक संख्यांची बेरीज 15 असते? बघा मी जर असं घेतलं 4 5 आणि 6, बघा 15 येते का? बघा 4 आणि 5 9, 9 आणि 6 15, म्हणजे ह्या 3 संख्या बसतात। मग आपल्याला कोणत्या संख्येचा वर्ग विचारलाय? मधल्या संख्येचा वर्ग विचारलाय। मधली संख्या आहे 5, म्हणजे 5 चा वर्ग किती? 25, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी। क्वेश्चन मित्रांनो बघा, 1632 ही संख्या 2 संख्याच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायची, म्हणजे कोणत्याही 2 संख्यांचा गुणाकार करून ही संख्या आपल्याला लिहायची। पण कंडिशन काय बघा, या दोन्ही संख्यांपैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नयेत। दोन्ही संख्यांपैकी एक संख्या तिचे काय पडू नयेत? अवयव पडू नयेत। अवयव कुणाचे पडत नसतात मित्रांनो? मूळ संख्येचे पडत नसतात। मग कोणत्या ऑप्शन मध्ये मूळ संख्या हे बघूया। बघा चला 68 मूळ संख्या आहे का? नाही, त्याला भाग जातो ना, 17 चौक 68। 24 मूळ आहे का? नाही, म्हणजे आपल्याला एकच मूळ पाहिजे दोन्ही पैकी, ह्या दोन्ही पण मूळ नाहीत, म्हणजे ऑप्शन ए नाही। पुन्हा 34 48, 34 पण मूळ नाही, 48 पण मूळ नाही, म्हणजे हे पण येणार नाही। पुन्हा 17 आणि 96, मित्रांनो 17 मूळ आहे का? नाही, 17 मूळ आहे, म्हणजे आपल्याला एकच मूळ संख्या पाहिजे होती, म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक सी येतोय। पण ऑप्शन डी पण बघूया, 32 पण मूळ नाही, 51 तर मूळ नाहीत ना, 17 तरी 51, म्हणजे ऑप्शन डी पण येणार नाही, म्हणजे आपलं ऑप्शन बरोबर आहे कोणतं? सी। बघा पुन्हा मित्रांनो पुढला प्रश्न, 110 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या, विभाजक म्हणजे अवयव असतं, ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? म्हणजे काय विचारले? 110 चे साधारण अवयव काढायचे, 110 चे मूळ अवयव काढायचे, कुणाची संख्या जास्त आहे आणि कितीने ते बघायचे। चला मग साधारण अवयव आधी काढूया। 110, चला काय येते साधारण काढू। 1 110, पुन्हा 2 55, पुन्हा 3 न जात नाही, 4 न जात नाही, 5 न जातो। चला 5 न किती? 5 2 10, पुन्हा 1 उरला, 5 2 10, 22 पंचे 10 वर्ष, पुन्हा किती जाते मित्रांनो? 5 न 6 न नाही, 7 न नाही, 8 न नाही, 9 न नाही, 10 न जातो बघा, कारण शेवटी 0 आहे।
किती 11×10 वर्ष म्हणजे 110चे साधारण अवयव एवढे आलेत. किती आलेत? 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे किती आले त्याचे साधारण अवयव आलेत? 8 बरं का. आता मूळ अवयव पाडू कारण आपल्याला वजाबाकी करायची. 110चे मूळ अवयव चला पाडा. 110 कितीनं पहिल्यांदा 2 भाग देऊ किती जाईल? 55 दोन्ही 110 पुन्हा 5 देऊ 5 गुणिले 11 55 पुन्हा 11 1 11. बघा मित्रांनो त्याचे साधारण अवयव आले 8 मूळ अवयव किती आले? 3 आलेत. मग काय विचारले आपल्याला? साधारण बघा त्याच्या एकूण विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? 8 3 पेक्षा कितीने जास्त आहे? 5 ने. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बघा 60चे विभाजक आहेत म्हणजे खालील पर्यायापैकी योग्य विभाजक कोण आहेत 60चे? बघा मित्रांनो 60चे विभाजक म्हणजे काय असते बघा साधारण अवयव काढायचे. विभाजक म्हणजे कसे बघा 1 60 पुन्हा 30 दुने 60 पुन्हा 3 न गुणल्यावर किती मित्रांनो 20 त्रिक 60 पुन्हा 15 चौक 60 पुन्हा 12 पंचे 60 पुन्हा 6 दाय 60 पुन्हा आता बाकी कोणी येते का मित्रांनो? 8 न जाते का? 9 न नाही जात. म्हणजे 6चे अवयव कोणते आले बघा 1 2 3 4 5 6 कुठे आहेत बघा 1 2 3 4 6 5 6 या बी मध्येच आहेत. इथं एक नाही इथं एक नाही म्हणजे ऑप्शन तर आपलं हेच येणार. तुम्ही चेक करून बघू शकता ऑप्शन बी. पुन्हा 60चे मूळ अवयव कोणते? 60चे मूळ अवयव पाडूया आपण चला. पण ऑप्शन मध्ये पण डायरेक्ट येते मित्रांनो बघायचं म्हणल्यावर 1 मूळ असतो का? नाही इथंच खतम. पुन्हा 6 मूळ असतो का? नाही. 4 मूळ असतो का? नाही. म्हणजे राहिलं काय? ऑप्शन सी. बघा सगळे मूळ आहेत म्हणजे 60ची मूळ आहेत. सोपं गणित होतं. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बघा 2 प्रौढ माणसांची वय दर्शविणाऱ्या संख्यांचा गुणाकार 770 आहे. त्यांच्या वयांची बेरीज किती वर्षे? मित्रांनो काय दिले? 2 माणसं आहेत बरं का. प्रौढ म्हणजे त्यांचं वय दोघांचं 18 पेक्षा जास्त आहे. मग त्यांच्या वयांचा गुणाकार दिलाय 770. गुणाकार दिलाय दोघांचा. मग आपल्याला काय करायचं? त्यांच्या वयांची बेरीज काढायची. मग काय करू आपण? त्यांचे अवयव पाडू. 770चे अवयव बघा चला मूळ अवयव पाडू. चला 7 न देऊ पहिल्यांदा 7 1 7 7 1 7 0 पुन्हा 11 न देऊ 11 1 11 हे 0 पुन्हा 5 दुनी 10 आणि शेवटी 2. बघा हे मूळ अवयव पडले. आता त्यांचे वय असे काढायचे आपल्याला. दोघांचं वय 18च्या पुढे पाहिजे. बघा 7 5 35 आणि 11 दुनी 22. बघा 35 आणि 22 म्हणजे बघा 35 आणि 22 दोन्ही 18 पेक्षा पुढे आहेत. दोघं प्रौढ आहेत. ह्यांची बेरीज किती बघा 5 आणि 2 7 3 आणि 2 5 म्हणजे आपलं ऑप्शन काय आलं? सी आलं. मित्रांनो तुम्ही म्हणताना तर सर 11 7 77 आणि 5 दुनी 10 घेतल्यावर जमत नाही का? बघा 77 10 हे 10 वाला 18च्या पुढे आहे का? ते प्रौढ आहे का? नाही. म्हणजे हे जमत नाही. पुन्हा 11 5 55 घेऊ 11 5 55 आणि 7 दुनी 14 हे 14 वाला आहे का 18च्या पुढे? नाही. म्हणजे हे पण जमत नाही. म्हणजे आपलं ऑप्शन काय येणार? सीच येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो काय 32चे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया आहे. कितीला आलाय? 2017ला प्रश्न आलाय. मूळ अवयव बघायचे मित्रांनो. पहिल्यांदा जी मूळ नाही तेवढून टाका ऑप्शन. बघा इथं 8 मूळ आहे का? नाही खतम. 4 मूळ आहे का? नाही. पुन्हा आता राहिले कोण? 2 2 वाला आणि 3 3. मित्रांनो 32च्या अवयवामध्ये 3 कुठे येते का? 3 न भाग जाते का 32ला? नाही. म्हणजे हे पण चुकीचं आहे. बघा 32 येते बघा 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32 म्हणजे ऑप्शन क्रमांक एच आपलं बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट 8च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज 2018 आलेला आहे. गुणित म्हणजे काय? त्याच्या पटीतील संख्या. पटीतील संख्या म्हणजे 8च्या पाड्यातील संख्या. पहिल्या 4 म्हणजे 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 यांची बेरीज विचारली. 8 अधिक 16 अधिक 24 अधिक 32 करा बेरीज. 16 आणि 24 किती मित्रांनो? 40 आणि 32 आणि 8 40 40 आणि 40 80 म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक सी येणार आहे. त्यानंतर बघा लास्ट क्वेश्चन 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती? मग 100 मधील बरं का मित्रांनो. बघा तुम्हाला 15ची कसोटी आठवती का? बघा 3 आणि 5 या दोन्ही संख्यांनी ज्या संख्येला भाग जातो त्याला 15ने पण भाग जातो. म्हणजेच थोडक्यात काय विचारले? पहिल्या 100 संख्येमध्ये 15ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या असं इनडायरेक्ट विचारले आपल्याला. मग बघा कसं काढायचं असते? संख्या किती आहेत? 100 आहेत. त्याच्यामध्ये 15ने भाग जाणाऱ्या संख्या कसं काढायचं? 100ला 15ने भागायचं. 15 1
15, 15 सकी 90, म्हणजे किती संख्या असतील मित्रांनो? 6 संख्या, म्हणजे ऑप्शन डी. धन्यवाद.